वसमत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा टाकतायत कात. किनोळावासियांनी साकारली डिजिटल शाळा. वसमत प्रतिनिधी. वसमत तालुक्यातील किनोळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसवण्यात आलेले प्रोजेक्टर ते कशा पद्धतीने काम करते यासह शाळेमध्ये उभारण्यात आलेली अद्ययावत प्रयोगशाळा आणि शैक्षणिक साहित्याबद्दल गावातील महिलांना अद्ययावत व इत्यंभूत माहिती देताना विद्यालयाचे सहशिक्षक गणेश मोरे सर, एखाद्या विद्यालयाला कृतीशील शिक्षक, त्या शिक्षकांना पाठबळ देणारे अधिकारी व लोकसहभाग ही त्रिसूत्री एकत्र आल्यास काय जादू घडून येऊ शकते याचा आढावा घेतलाय मराठा टाइम्सचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी. तो पुढील प्रमाणे. आणि ज्या वर्गाला त्याची गरज आहे त्या वर्गाला आपण या ठिकाणी आणून त्यांना या गोष्टी दाखवतो. मोबाईल आपला डायरेक्ट जसं मोबाईलवर दिसतं तसं याच्यावर दिसू शकतं. त्यासोबतच कम्प्युटरचं काम करते, टीव्हीचं काम करते आणि एक साधा बोर्ड जे काम करतं ते पण या ठिकाणी केलं जातं. असा एक डिजिटल बोर्ड, डिजिटल पॅनल आहे. त्याच्यात आणखी दुसऱ्या वर्गामध्ये आपण काय काय सुद्धा ते पाहतो. तुम्ही नांदेडच्या ट्युशनचे क्लासेस वगैरे पाहिले असतील. आता मी कसं आहे, माझ्या फोनवर या गोष्टी काही चालतात त्याच्यात फोटो पण घेऊ शकतो नाही, नाहीतर खूप छान शिकवता येतं पहा. आता मी कालच मुलांना 7वीचे ज्यांचे मुलं त्यांना माहीत असेल की काल त्यांना बँकेतला आपण जे विड्रॉल फॉर्म भरतो, पैसे जमा करायचा फॉर्म भरतो, तो कसा भरतात, चेकबुक कसं भरतात. आपल्याला आपण खूप शिकलेलो, बँकेत गेलो आपल्याला चेक भरायचं म्हणलं की प्रश्न पडतो. विड्रॉल फॉर्म भरायचं आपण काय करतो, एक कागद येतो लिहून द्यावर म्हणतो आपण, आपल्याला अनुभव आहे. तर मुलांना परत शिकवलंय 7वीच्या मुलांना, त्यांना तो धडा आहे. एक चेकबुकचा फोटो घेतला, त्याच्यात टाकला पूर्ण एवढं मोठं चेकबुक आणि त्याच्यातून कोणाचं जरी नाव टाकून दिनांक कसा टाकायचा, पैसे कसे भरायचे, रक्कम कशी टाकायची, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यावर भरून घेतल्या होत्या. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तेच आता ही टीव्ही नसेल, आपण तेवढं मोठं फळ्यावर टाकू शकत नाही. एखादा नकाशा दाखवायचा, भारताचा नकाशा दाखवायचा, तिथं महाराष्ट्र कुठे आहे, आपला हिंगोली जिल्हा कुठे आहे, आपण नकाशात पूर्ण आपण जसं तसं काढू शकत नाही. याच्यामध्ये कसं आहे, त्या सुविधा आहेत. आपण आपल्या मोबाईलवर नकाशा घेतला, तो नकाशा याच्यावर येतो आणि याच्यावर नकाशा आला की आपल्याला त्याच्यात महाराष्ट्र कुठं आहे, आपला हिंगोली जिल्हा कुठं आहे, त्यामध्ये किनोळा कुठं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवता येतात. आणि त्या मी आता मुलांना बऱ्याचशा गोष्टी दाखवलेल्या पण आहेत. तर हळूहळू बाकीच्या सर्व वर्गांना पण जवळपास 2 किंवा 3 पॅनल येणार आहेत. ती आल्याच्या नंतर तर बऱ्याचशा वर्गात होतील आणि आता आपल्याला गरज आहे त्यावर आपण दाखवत असतो. त्यात आपण एक नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र ते तुम्हाला दाखवतो. चुंबकाचं साहित्य आहे. याला आपण जवळ धरलं, याला आपण जवळ केलं, हे जवळ राहणार नाही, आपण जागेवर जाईल. एक स्प्रिंग आहे, चुंबकाची स्प्रिंग. तर हे मुलं स्वतः करून पाहतात, याच्यामध्ये काय कारण आहेत हे शोधतात. या गोष्टी म्हणजे असे जवळपास आपल्या इथं 85 प्रयोग या ठिकाणी आहेत. 85 प्रयोग. आणि हे मुलांना बऱ्यापैकी जादू म्हणून वाटतं की तुम्ही जितकं जोरात झालं तितकं जोरात ते परत जातं. याच्यामागचं काही शास्त्रीय कारण काय आहे ते आपण मुलांना सांगितलेलं असतं. ते वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक आहे, त्याच्यामध्ये सारखी चुंबक जवळ आली की ते दूर ढकलतात. आता कोणी करून जरी पाहिलं तरी चालतं. कसं आहे, तुम्ही एखाद्या वेळेस विद्यार्थी पाहिलं पाहिजे. तुम्ही याच्यातून पाहायचं आणि कोणत्या एका रंगाची आता ठरवायचं, काळी काळी काढा बरं. याच्यातून पहा, असं पाहायचं आणि काळी काळी घेण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही डोळ्यात पाहायचं आणि एका हातानं काळी काळी घ्या. काळी तुमचा हात जाणार नाही काळ्या काळी. म्हणजे असं छान असं मुलांना पण नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत. कसं आहे, कोण आहे, त्या कोणामुळे प्रकाशाचं परावर्तन होताना काय होते आपल्याला की आपण बघा काचेच्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये जर एखादी काळी टाकली ती तुटल्यासारखी दिसते. तेच कारण याच्यामध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता या ठिकाणी बघा, आपण एक कधी तुम्ही जादू पाहिली असेल, काही जण जादू दाखवतात की खेळ्यावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात, खेळ्यावर झोपतात. आपण कधी मोबाईलवर पण पाहतो की खेळ्यावर झोपणारे बाबा आहेत. तुम्ही पण याच्यावर बसू शकता. या खेळावर तुम्ही आता याच्यावर उभं राहा, तुम्हाला काहीच होणार नाही, अजिबात टोचत नाही. तुम्ही उभं राहून पाहायच्यावर नाही, हाताने उभं जरी राहिलं तरी टोचत नाही.
तुटत नाही. नाही असं टोचणार नाही हो. आता तुम्ही एकचा खेळाचा टोचणारच आहे. ज्यावेळेस तुम्ही याच्यावर उभं राहा, पाय देऊन उभं राहिलं तर टोचणार नाही. मग त्याच्यावरचं कारण काय, आपल्या शरीराचं वजन हे एका खेळावर पडत नाही. तर किती खेळ पडायला ते पूर्ण विस्तारल्या जाते. आपल्या वजन जे आहे ते विस्तार, तर आपलं वजन याच्यावर काय होतं म्हणजे जास्त पृष्ठभागावर विस्तारल्या गेल्यामुळे आपण ते टोचत नाही. ते आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. तर ते याचं एक साधन आहे. हे पूर्वीच्या काळी म्हणजे आता नाही आहे, आता आपण LED TV आहे, वेगवेगळ्या TV आहे. पूर्वीच्या काळी या पद्धतीनं आता आपलं थोडं पुरामुळे काय झालं गंजलंय आणि धुता येत नाही, त्याच्यामध्ये खिळे असल्यामुळे काढता येत नाही. तर स्क्रीन कशी काम करायची, तर ते स्क्रीनच्या मागचं जे तत्व आहे ते असं बघा. मी जेवढा हात पुढे करतो तेवढेच तुम्हाला आता इथे दिसते. आता समोरून मला गंजलेलं असल्या दिसणार नाही तेवढं. तर पूर्वी त्या पद्धतीचं स्क्रीनचं काम चालायचं. आता मी याला सोडलं तर हे पहा, मी याला इकडे जरी सोडलं तरी ते इकडे येणार आहे. आणि तेच याला जर तर ठेवलं, हे कुठं झाले पहा, उतार कोणीकडे याचा त्या बाजूला आहे, उतार त्या बाजूला आहे, तरी पण हे जर मी चाक ठेवलं तर हे अलीकडे यायले. असं का होत असेल, काहीतरी याच्या मागचं कारण असणार आहे. तर याचा जो गुरुत्व मध्ये आहे म्हणजे याचं जे आपण उभं राहतो, बसमध्ये जर उभं राहिलो, ट्रेनमध्ये उभं राहिलो, आपण एका साईड उभं राहत नाही, आपण असे बरोबर 2 पायात अंतर ठेवून उभं राहतो, म्हणजे हलत नाही आपण. म्हणजे याचा गुरुत्व मध्ये हा खाली आहे आणि तो खाली गुरुत्व मध्ये असल्यामुळे तो काय करायला, याला इकडे जास्त जागा आहे म्हणून ते या ठिकाणी ओढते इकडं. आता हे बाकीच्या काही गोष्टी आहेत सगळ्या, त्या कडनं जेवढ्या गोष्टी त्या सगळ्या करंटवर चालणाऱ्या आहेत. पण दुर्दैवानं नाही लाईटचं नाही, ते जवळपास 2 वर्षापूर्वी 2022 पूर आला होता. इतकं पाणी होतं या वर्गामध्ये. हे सर्व त्याच्यात आता गाळ आहे आणि ते इलेक्ट्रिक असल्यामुळे बंद पडले. हे प्रयोग करायचं वरचं साहित्य ते सर्व प्रयोग करायचं साहित्य आहे. त्यावेळी बऱ्यापैकी काही भिजलंय आणि जे वापरात योग्य आहे ते आपण वापरतो. जे वापरात योग्य ते खाली पण काढून ठेवले, जे शक्य आहे आपल्याला त्या वर्गानुसार जे गरजेचं आहे ते आपण काढून ठेवलेलं. आता या ठिकाणी हे एक पहा, म्हणजे आपल्याला आवाज कसा ऐकू येतो त्याच्या संदर्भात वारंवारितेचा आहे. आता याला जर हलवलं तर पहा काय होते, कोणतं हलते, हे लालच हलणार आहे, हे जवळचे हलणार नाही. याच्या जवळचं हे आहे, याच्याजवळ लालच्याजवळ हिरवा आहे, याच्याजवळ निळा आहे. पण लालला मी ज्यावेळेस एक झटका देईल त्यावेळेस ते लालच हलणार. पहा त्याचं कारण काय असेल, तर या दोन्हीची वारंवारता, आता विज्ञानामध्ये काही गोष्टी अशा की दोघांची जी वारंवारता आहे ती सारखी आहे म्हणून हे दोन हलतात. ज्यावेळेस मी याला हलवेल ना त्यावेळेस तेच हलेल, ज्याच्यावरचं लाल तेवढं हलणार आहे पण हिरो झाले, कारण दोन्हीची वारंवारता सारखी आहे. तर असे छोटे छोटे जे प्रयोग आहेत ते आपण आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी आपण घेत असतो. आता हे पण काही प्रयोगाचे साधनं आहेत, घर्षण, गती या पद्धतीचे साहित्य आहे. असं पुढे जाताना तुम्हाला मोटरसायकलचं इंजन कसं काम करते त्या ठिकाणी ते घोडा दाखवलेला आहे. ते कशा पद्धतीने इंजन काम करते त्या मुलांना काही गोष्टी समजायच्यातल्या. हा एक आरसा आहे, यामध्ये 60 अंशाचा कोन केलेला आहे. 3 आरसे आहेत. तुम्ही ज्या मध्ये जाऊन बघितलं तर तुम्हाला तुमच्या अगणित प्रतिमा म्हणजे आरशावर आपण दिसतो तसं याच्यामध्ये असंख्य दिसतात तुम्ही. हे 60 अंशाचा कोन असल्यामुळं मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. असं पाहत असे खालून जाता येतं, खालून जाऊ शकतो. नाही विद्यार्थी म्हणून आपण त्याचा प्रश्न आणून द्यायचा काय अडचण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपल्याला दिसेल तेच जड असेल असं काही नाही. त्याच्यामध्ये काही वेगळा पदार्थ आहे, त्याची घनता जास्त आहे म्हणून ते जड आहे. आता इकडचे सर्व साहित्य काय झालं आपलं थोडं खराब झालेलं आहे. त्यामध्ये विमान कसं काम करते, विमानाचे पंखे कसे काम करतात, एक पाण्याचा भोवरा कसा तयार होतो ते आहे. सर्व साहित्य थोडं काही गोष्टी खराब झाल्या समजा.
यामध्ये आठवीपर्यंतच्या मुलांना शिकण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आता कोणती संख्येच्या सांगितलं 55 तयार करायचे तुम्ही पटकन करू शकतात. तर हे सर्व गणिताचं साहित्य याच्यामध्ये ती वाचन पाठी त्याच्यावर शब्द वाचता येतात, संख्या वाचता येते. मुलं सहज खेळत खेळत शिकतात. त्या पलीकडच्या पिशवीमध्ये म्हणजे 10 मण्यांची माळ आहे. मुलांना पटकन संख्या ओळखू येण्यासाठी ती 10 मण्यांची माळ आहे. म्हणजे मुलांना एक माळ घेतली की 10 होतात. ते पटकन वेगळं ते वेगळं त्या पद्धतीनं शिकण्यासाठी त्या गोष्टी येतात. आता याच्यामध्ये पण पहा थोडं रंगरंगोटीमुळे आपण साहित्य काढलेलं आहे. आता इथं मुलांना मोकळं बेरीज वजाबाकी शिकण्यासाठी म्हणजे ज्या गोष्टी आपण लहान असताना काय शिकलो हातचा घ्यायचा किंवा त्याच्यानंतर सरनं सांगितलं या पद्धतीने करायचं. तर आपण तसं सांगण्यापेक्षा मुलं प्रत्यक्ष करून पाहतात. जर तुम्ही तुमच्या मुलांना विचारलं तर ते मुलं सांगतील तुम्हाला की बाबा या गोष्टी हे एका पाठीमध्ये 100 बसतात. काय हे छोटे छोटे जे घन आहेत ते 100 बसतात. तर मुलांना संख्या ओळखू येणं, बेरीज करणं, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एवढ्या क्रिया आणि यासोबतच असे काही धडे की ज्याच्यावर मापन याच्यावर पाणी किती बसत असेल याचं पाणी किती बसत असेल याच्यात मोजायचं म्हणलं तर कम्प्लीट 1 लिटर पाणी बसतं. 1 लिटर मग हे कसं मोजायचं तर हे एक जे दिसायला याच्यामध्ये 1 मिलीग्राम पाणी बसतं. असे याच्यामध्ये 1000 ठोकळे बसतात. मला खरंच बसतात का फक्त सर म्हणतात की बसतात. तर पहा त्याच्यामध्ये ही एक दांडी आहे. त्याच्यात असे किती आहेत असे बरोबर 10 बसतात. म्हणजे हे 10 या शतक पाठीमध्ये बरोबर असे 10 दांडे बसतात. म्हणजे एकाच्या 100 आहे की असे किती बसतील याच्यामध्ये शतक पाठ्या त्याच्यामध्ये मोजून 10 शतक पाठ्या बसतात. म्हणजे बरोबर 1000 होतात. 1000 मिलीग्राम म्हणजे मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. तर हे मुलं प्रत्यक्ष करून पाहू शकतात याच्यामध्ये की फक्त कोणतरी सांगितलं याच्यात बसते म्हणून नाही. बरं त्याच्यापेक्षा तेवढंच नाही या साहित्याला मोजून पाहू शकतो. इथं 50 मिलीलिटर 100 200 500 1000 म्हणजे 1 लिटरपर्यंतचे माप आपल्याकडे आहे. त्याच्यात खरंच ते बसते का मुलं मोजून पाहतात. आता याच्यामध्ये आपण मुलांना फक्त सांगितलं की 1 लिटरमध्ये 50 मिलीलिटरचे किती माप बसतील तर मुलं काहीतरी गणित करून पाहतील, अंदाज बघतील. पण इथं मुलं प्रत्यक्ष करून पाहू शकतात. हे माप घेतील त्याच्यात होतील. कारण केलेलं विसरत नाही. सांगितलेलं पटकन विसरतं, लिहिलेलं थोडं वेळानंतर विसरतं आणि हाताने करून पाहिजे आपण कधी विसरत नाही. कोणतरी सांगितलं पोळी अशी करावी करता येईल का नाही करता येईल. पण तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष करून पाहता त्यावेळेस मात्र काय होते तुम्हाला त्याला सरावातून येतं. तसं मुलं जेव्हा प्रत्यक्ष करून पाहतात त्यावेळेस त्या मुलांना त्या गोष्टी लक्षात राहतात. अशा पद्धतीचं हे एकदम म्हणजे खूप ठिकाणी याचा उपयोग होतो. संख्या वाचनापासून संख्या वाचन म्हणजे हे त्यांनी 10 मोजले की असे 10 ठोकळे मोजले की त्याचा काय होतो हा 1 दांडा तयार होतो. म्हणजे 10चा 1 दांडा तयार झाला. असे 10 दांडे झाले म्हणजे 100 तयार झाले. त्यांना मुलांना जर आता जर आपण मुलांना दिलं हे 3 दिले हे 1 दिलं आणि याच्यात 2-4 दिले ही संख्या किती होते त्यांना पटकन सांगते. हे 315 आहे. 1 2 3 310 आणि 5 315 असं मुलं हसत खेळत सहज शिकतात. त्यासोबतच आता याच्यामध्ये काही संख्या आहेत या संख्या मुलं घेतात. ही संख्या कोणती त्याच्या पुढे अक्षरामध्ये लिहितात. त्यासोबत असे काही आपल्याकडे कार्ड आहेत. असे काही कार्ड आहेत आपल्याकडे. आता हे कार्ड बघितलं मुलांना याच्यावर 4 अंक आहेत. या 4 अंकापासून जवळपास आपल्याला 20 संख्या तयार करता येतात. तर ते मुलं या संख्या तयार करतात. संख्या तयार करून पुन्हा काय करतात त्या संख्येला अक्षरामध्ये कसं लिहितात म्हणजे वाचन केलं जातं. असे आपल्याकडे 4 अंकाचे हे 3 अंकाचे असे वेगवेगळे कार्ड आहेत. हे मुलं स्वतः म्हणजे हाताने करून पाहतात. हाताने करून पाहणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच बेरीज वजाबाकीचे या ठिकाणी काही गठ्ठे आहेत की आता समजा हा गुणाकार आहे. या गुणाकाराचं काय हा गुणाकार इथून सुरुवात आहे. बाण आहे म्हणजे इथून सुरुवात करायची. मुलांना हा गुणाकार केला की त्याच्यानंतर त्या गुणाकाराचं उत्तर या पट्ट्यामध्ये कुठेतरी एका ठिकाणी येतं.
तर याच्यामध्ये या पहिल्या जिथं बाण आहे या हा गुणाकार करायचा, त्याचं उत्तर त्याच्याकडे असणाऱ्या 7-8 पट्ट्यापर्यंत कुठेतरी एका ठिकाणी उत्तर येतं. मग ते उत्तर समजा हे आलं, याच्यापुढे पुन्हा दुसरा गुणाकार आहे. म्हणजे मुलगा एकदा बसला की अर्धा तास तो गणित करत बसतो आणि त्याला सांगायची गरज नाही तुझं बरोबर आलं का चुकलंय, कारण त्या कार्डामध्ये त्याचं उत्तर कुठेतरी लपलेलं आहे. ते कार्ड एवढे शोधल आणि त्यातलं उत्तर शोधल, उत्तर सापडलं त्याला त्याचा पुढचा गुणाकार करायचा. एक वेळ अशी येते की शेवटी गुणाकार येतो आणि त्याच्यानंतर इथं स्माईलचं चित्र येतं. याचा अर्थ आपले गुणाकार करण्याची प्रक्रिया संपलेली. त्याला 5-10 उदाहरणे या ठिकाणी होतात. म्हणजे हसत खेळत मुलं स्वतः कोणाचंही सुपरविजन नसताना स्वतः शिकतात. तसं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि ते पण. तर आता मुलांना आपण त्या दाखवू शकतो. याच्यामध्ये ते खूप छान साहित्य आले पहा. बघा, एकानं अर्धी भाकर खाल्ली, एक भाकर आहे त्याचे 4 भाग केले, 2 खाल्ले म्हणजे अर्धी भाकर खाल्ली. याच्यावर लिहिलेलं आहे पहा अर्धा. त्याच्यानंतर याला 2-3 प्रकारे लिहिलेलं आहे. अर्धा, याला 0.5 किंवा 1/2. आता याची बेरीज करायची. काय, ही पाव भाकर आहे. आता हे पाव म्हणजे 1/4 हे आपण याच्यात दाखवू शकतो मुलांना. या दोन्ही जर मिसळले तर मग मुलगा किती भाकर खाईल किंवा आपण किती खाल्ली. आता या ठिकाणी आमचं काम फार सोपं झालेलं आहे. आम्हाला जास्त करायची गरज नाही, मुलं स्वतः शिकतात. मुलं सांगतील की एका भाकरीचे 4 भाग केले, 4 पैकी 3 खाल्ले. वेगवेगळ्या करायची गरज नाही. म्हणजे इतकं एकदम सहज आणि सोपं असं साहित्य आपल्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यासोबतच त्या अपूर्णांकाच्या बाबतीतच आणखी काही या ठिकाणी कार्ड आहेत पहा. मुलांना भाकरीचं कळेल. आता हे मिनिटाचा वेळ ठेवा का, 1 तास. 1 तास म्हणजे किती मिनिटं इथं दिलं बघा. 1 तास म्हणजे 60 मिनिट. कसे झाले, 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट 15 मिनिट म्हणजे 15×4 = 60. हे 60 मिनिटं म्हणजे 1 तास या ठिकाणी दिलेले. आता त्याच्या उलटं केलं इथं काय, 15 मिनिट म्हणजे पाव तास. इथं फक्त रंगलेला भाग किती, 15 मिनिटाचा. म्हणजे मुलांना 100चं पटकन कळेल. 25, 25, 50, 25, 75 आणि 100. पण वेळेचं म्हणलं की 25चं गणित चालत नाही. इथं 15-15 मिनिटाचं असतं. हे समजायला एकदम सोपं आहे. आणि या फक्त एवढंच नाही आहे, पूर्ण आणि पाव त्याला मध्ये काढलं आपण तर काय पाऊण होतं. पाऊण होतं. त्यासोबतच या बाजूला आपल्याला अर्धा पण करता येतो. त्यात मला अर्धा पण दाखवता येते, 15 आणि 15. तर असे प्रत्येक जितके काय मापनाच्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं, हे किलोचं आहे म्हणजे वजन मोजण्याचं. हे डझन. आता डझनमध्ये वेगळं चालतं पहा. 1 डझन म्हणजे 12. तर या ठिकाणी डझनचं घेतलं तर 3 या पाहिजे पाऊण डझन असेल. आता इथं पाव डझन, हे पाऊण डझन तर दिले पहा. पाव डझन 1/4. एक डझन म्हणजे 3 असे प्रत्येक ज्या गोष्टी आपण मोजत असतो त्या प्रत्येक गोष्टीचं हे दिवसाचं पण दिलेलं आहे. म्हणजे सगळे जितके काही वेगळे असतात. 1 दिवस म्हणजे किती, 24 तास होतात. तर मग पाव दिवस म्हणजे 6 तास. इथं पटकन ओळख येण्यासाठी काय दाखवलंय, 6 चांदण्या दाखवल्या. असं हे लिटरचं आहे, हे महिन्याचं आहे. 1 वर्ष म्हणजे 12 महिने. जेव्हा इथं दाखवले 1 वर्ष 12 महिने. आणि तेच या ठिकाणी बघितलं पाऊण वर्ष इथं दाखवले 3 महिने या पद्धतीने. असे एकदम सहज पाहत शिकण्याचे काही साधनं आहेत. आतापर्यंत बऱ्याच आपण शिकवताना घड्याळ दाखवायची, मुलांना कल्पना करायला होती आपण आपल्याकडे घड्याळ आहे किंवा आपण ऑफिसमध्ये घड्याळ काढावं लागायची. आता ही घड्याळ या ठिकाणी तुम्हाला कोणताही टाइम दाखवायचा असेल ते मुलं फिरून स्वतः टाइम दाखवतात, करून पाहतात किती वाजले. जे मुलं 5वीला आहेत, ज्यांची मुलं 5वीला त्यांना विचारा की त्यांना आपण ही एक मोठी मी दाखवण्यासाठी आणि मुलांनी करून पाहण्यासाठी मुलांना छोट्या छोट्या घड्या दिलेल्या होत्या. त्या ठिकाणी त्या घड्या आपण इथे ठेवल्या नाही का, त्या एका वर्गाला शिकवताना तिथे नेल्या होत्या, तिथंच आहेत. तर हे तुम्हाला वेळ दाखवण्यासाठी मुलं स्वतः करून पाहतात. म्हणजे काय फक्त आम्ही करायचं नाही आहे, मुलं स्वतः करून पाहतात या गोष्टी. तर वेळ किती वाजले आम्ही त्यांना विचारावं, 3:15 त्याच्यावर दाखव, तो मुलगा याच्यावर 3:15 करून दाखवतो. म्हणजे त्याला घड्याळ या वयामध्ये प्रत्यक्ष स्वतः हाताळून या ठिकाणी पाहता येते. मोजनाची तुम्ही मोजपट्टी बघितली असेल. या ठिकाणी 1 मीटर पर्यंत अंतर मोजण्यासाठीची पट्टी आहे. बघा ही मीटर पट्टी आहे. म्हणजे तुला हे अर्धा मीटर म्हणजे किती, तर काही अर्धा मीटर होते. पाव मीटर म्हणजे किती, तर या ठिकाणी हे पाव मीटर होते. इथं सर्वांना पाहायला येते बघा. हे पाव मीटर म्हणजे 25, अर्धा मीटर म्हणजे 50. याच्यावर सर्व लिहिलेलं आहे. आणि हे 1 मीटर.
आता मुलांना मी 5वीच्या मुलांना सांगितलं कारण त्याचं मापन देणं झालेलं आहे. तर त्या मुलांनी काय मला वाटते काही विद्यार्थ्यांनी घरी पण या पट्ट्या आणल्या होत्या की त्यांना घरी दिल्या होत्या पट्ट्या की तुम्ही काय करा घरी तुमच्या कपाटाची उंची मोजा, पाठची लांबी मोजा, पाठची रुंदी मोजा, वही आरसा ज्या गोष्टीचं मोजता येते हे तुम्ही मोजा. हे मुलांना दिलं होतं, साहित्य घरी दिलं होतं. तर हे मुलांना स्वतः हाताळण्यासाठी आता जरी म्हणलं किंवा तुला विलायची आणायचे काय घेऊन जाशील दुकानवरून, मुलगा पोते घेऊन जातो म्हणायसारखा विलायची पोते आणत नाही. बरोबर आहे. म्हणजे तसं 1 सेंटीमीटर म्हणजे किती आहे मुलाला माहिती नाही सेंटीमीटर किती असते. मुलं हातभर म्हणू शकतो काय म्हणू शकतो पण ज्यावेळेस मुलगा प्रत्यक्ष मोजतो की मीटर आहे का सेंटीमीटर आहे त्यावेळेस त्याला कळेल की या ठिकाणी हा मीटर किती आहे, 1 सेंटीमीटर किती असतो, 2 सेंटीमीटर किती आहे, 25 म्हणजे 5 सेंटीमीटर किती आहे, एक मीटर किती आहे या गोष्टी मुलगा स्वतः मोजतो. त्याच्यासाठीच हे मोजपट्टीचं साहित्य आहे. एक खेळ आहे मुलांचा, एक 8वीपर्यंतचे मुलं खेळू शकतात. आता बघा त्यामध्ये आपण ते हे खेळतो ना सापशिडी खेळतो, सापशिडी त्याबद्दलचा खेळ आहे. तो ठोकळा टाकायचा आणि त्याच्यावर जितके आकडे आले आता ज्याचा नंबर 89 क्रमांकावर त्याची गोटी गेली की त्याला हे त्याच्यातलं काय करायचं 89 क्रमांकाचं कारण काढायचं. त्याच्यावर प्रश्न आहे पाऊण वर्ष म्हणजे किती महिने, पाऊण वर्ष म्हणजे किती महिने ते लगेच तुम्हाला या ठिकाणी आपण आताच वर्षाचं पाहिलेलं आहे. म्हणजे मुलगा याच्यातून समजून जातो आपोआप त्याला न शिकवताना काही गोष्टी शिकता येतात. तर असे या ठिकाणी 100 प्रश्न आहेत हे या बॉक्समध्ये. या ठिकाणी आपल्याकडे असे 100 कार्ड आहेत. हे 100 कार्ड मुलं स्वतः शिकतात. याच्या जवळपास सगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्यानंतर